आणि मुंबई अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स आणि इन कोलॅबरेशन विथ बॉस्टन चिल्ड्रन्स आपण एक कॉन्फरन्स अरेंज केली आहे विच इज गोइंग टू हॅपन ऑन 3rd and 4th May ॲट ऑरिका मुंबई. आणि त्या अनुषंगाने आपण 2 अकॅडमिक वर्कशॉप पण घेतोय अपोलो हॉस्पिटल अपोलो चिल्ड्रन्समध्ये आणि पालकांसाठी आणि कम्युनिटीसाठी त्या अनुषंगाने एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे आज संध्याकाळी. नर्चरिंग किड्स बचपन त्याचं नाव ठेवलं आहे आणि डॉक्टर एक विचारू का दॅट इज द थीम. म्हणजे तिथे आपण पालकांचे वेगवेगळे इश्यूज ॲड्रेस करणार आहोत. आज बऱ्याच समस्या असतात मुलांच्या जडण आणि घडणामध्ये, जसं त्यांची वाढ, त्यांचं संगोपन, लसीकरण, त्यांचं न्यूट्रिशन, त्यांनी किती खेळावं, किती झोपावं, आणि मोठ्या मुलांच्या वेगळ्या समस्या जसं ॲडिक्शन, सिगरेट स्मोकिंग, मादक द्रव्य, वेगवेगळे बरेच वेगळे, शाळेतला तणाव, अभ्यासाचा तणाव, या सगळ्यांबद्दल जे पालकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आज त्यांनी भांबवून सोडले त्यांना, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. पण हा कार्यक्रम ओपन आहे सगळ्या पालकांसाठी. आम्ही याची पब्लिसिटी केली आहे शाळांमधनं आणि आमच्या क्लिनिक्समधनं आणि आमच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपतून सगळ्यांना पालकांना आव्हान केले की सगळ्यांनी या तिकडे आणि आपल्या प्रश्नाचं निर्मूलन करून घ्या, त्याचं उत्तरं आम्ही द्यायचा प्रयत्न करू. आणि हा बदल एका दिवसात घडणार नाहीये, परंतु पालकांना आता पालक पण जागरूक झाले आहेत. त्यांना लक्षात आलंय की बरेच ॲडिक्शनच्या आहारी मुलं जात आहेत. सो दे ऑल्सो वॉन्ट टू कम आउट ऑफ इट. उनको भी एक जरूरी है, उनको अच्छे मार्गदर्शन की जरूरी है. तो इस हिसाब से हमने कहा कि हम एक ये राउंड द ईयर एक्टिविटी चलते रहती है, लेकिन ऑन द ईव ऑफ द कॉन्फ्रेंस वी थॉट लेट अस डू इट विथ इन अ बिग वे. आणि इफ वी गेट अ गुड रिस्पॉन्स ऑफ पेरेंट्स, आम्ही नवी मुंबईच्या प्रत्येक नोडमध्ये हा कार्यक्रम राबवला आणि अपोलो चिल्ड्रन्सचा याला पूर्ण पाठिंबा आहे. हा फक्त 2-3 तासाचा कार्यक्रम आहे आणि वेगवेगळ्या वयातल्या मुलांसाठी. आम्ही पहिला सेशन जो ठेवला आहे 5-6 वर्षाच्या खालच्या मुलांच्या पालकांसाठी आणि पुढचा सेशन ॲडोलसंट त्यांच्यासाठी. आणि ओपन चर्चासत्र आहे. पालकांना ज्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी विचाराव्या आणि अर्थात मुलांच्या नर्चरिंग किड्स हे त्याचं एक स्वरूप आहे. त्या मुलांना बोलवलेलं नाही, मुलाच्या पालकांना बोलवलंय, पण आम्ही साधारण 300 ते 400 पालक येतील अशा. तर तुम्ही सांगताय मोबाईलचा वापर करा, अभ्यासक्रम हा शाळेचा अभ्यासक्रम हा मोबाईलद्वारे दिला जातो. मोबाईल हा एक इट बिकेम अ न्यू नाम ड्युरिंग कोविड, परंतु पोस्ट कोविड आता आपण परत पूर्ववत यायच्या म्हणजे रुळावर गाडी एक चाललेली आहे आणि काही ठराविक गोष्टी असतात ज्या मोबाईलवरून कम्युनिकेशन केलं जातं. पण कुठल्याच शिक्षकाचं, कुठल्याच डॉक्टरचं असं म्हणणं असतं की मोबाईल वाचून किंवा स्क्रीनवरून तुम्ही अभ्यास करा. आणि आमचे वेगवेगळे त्याला मार्गदर्शन आहेत, वेगवेगळ्या गाईडलाईन्स अवेलेबल आहेत. आणि डॉक्टर गावडी म्हणाले त्याप्रमाणे आम्ही जन्माला आल्यापासूनच मुलांना आम्ही पालकांना सांगायचा प्रयत्न करतो की स्क्रीन टाईम लिमिटेड ठेवला पाहिजे. नाना तऱ्हेच्या समस्या त्याच्यामुळे कानावर येतं की कसं असतं, म्हणजे ते वय एक असं असतं की त्याच्यात मुलं भरकटत जातात आणि तो एक महत्वाचा मुद्दा आज आम्ही चर्चेत घेणार. दोन कारणं, एक तर मोबाईल ॲडिक्शन, दुसरं न्यूक्लिअर फॅमिली. त्यामुळे आई वडील कामावर गेले की घरी कोणी नाही, मग ते मैदानी खेळ बंद झाले. ते फुटबॉल खेळतात पण मोबाईलवर खेळतात आज. आणि मला एक फार एक याद आ रहा है कि गुलजार साहब ने लिखा है कि सुना पड़ा है मैदान मेरा, मेरी बच्ची की घेऊन कोई मोबाईल चुरा के ले गया. हे किती किती अर्थपूर्ण त्यांनी म्हटलं आहे आणि आज ती परिस्थिती निर्माण झाली आणि ह्या सगळ्यांच्याकडे आपण ॲड्रेस ऑल दिस. ये जो हमें मौका मिला है कम्युनिटी के साथ जुड़ने का, ये जो हमें एक मौका मिला है कम्युनिटी के साथ जुड़ने का, ये आज का जो अग्रिकोली भवन में है वहाँ पेरेंट्स हमारे साथ हमारे पास आ रहे हैं हमसे क्वेश्चन पूछने को. और एक और सेक्शन है सोसाइटी का जहाँ पे हमें खुद जाना पड़ता है. तो वो सोसाइटी के विजिट्स भी हमने इस कॉन्फ्रेंस के थ्रू विद कोलैबोरेशन ऑफ अपोलो हॉस्पिटल ऑल थ्रू द वीक, हमने ये पूरे हफ्ते हम बहुत सारे ऐसे जगह गए हैं जहाँ हम खुद पेरेंट्स के पास जाके, हम खुद बच्चों के पास जाके उनके शारीरिक और मानसिक इश्यूज को एड्रेस करके हमने
इंस्पिरेशन या मोटिवेशन बच्चों को स्कूल बैग्स एंड नोटबुक्स दिया है, बिकॉज एजुकेशन एंड हेल्थ दे गो हैंड इन हैंड, ऑल ऑफ अस आर रिस्पॉन्सिबल फॉर द चिल्ड्रन। कितने लोगों के पास में मैम आप कितने परिवारों के पास गए तो ये अभी जो हमारे विजिट्स हुए हैं, ये अभी 4 सेंटर के विजिट्स हुए हैं मंडे से शुरू होके। यहाँ पे हर एक सेंटर में लगभग 60 to 62 बच्चे, एक सेंटर में 40-42 बच्चे थे, एंड अराउंड 30-35 पेरेंट्स। तो ऐसे 4 सेंटर्स हमने किए हैं, आगे भी हम और सेंटर्स विजिट करेंगे। लगभग उम्र कितनी बच्चों की उम्र राइट फ्रॉम छोटे बच्चे जो थे, एक 4 साल जूनियर केजी सीनियर केजी, वहाँ से लेके हमारे पास 13-14 साल 10वीं पास के बच्चे भी थे। उनके पेरेंट्स भी, स्पेशली मोर देन फादर्स, माताएं ज़्यादा आके उन्होंने इंटरेस्ट से आके बैठे थे और हमसे प्रश्न पूछे, न्यूट्रिशन, बाकी मोबाइल। उनका ये था कि मोबाइल, सबका ही ये प्रश्न था कि मोबाइल से कैसे हमें छुटकारा है? I'm Dr. Sarah Fleet. I'm a pediatric gastroenterologist and a physician nutrition specialist at Boston Children's. My focus is in young children with malnutrition who have undernutrition. So they need more nutrition, either calories or vitamins and minerals. But what we also know is that even children who have overnutrition still have a deficiency in vitamins and minerals also, because their diet is high in calories but low in nutrients. And so even though my specialty is in undernutrition, a lot of the things that I'll talk about tomorrow can be applied to children with overnutrition as well. And we're still learning about the vitamins and minerals and how to supplement them in both of those situations, because it's different, right? For young children who need more calories, we can do it all together, but in children who have overnutrition, we need to reduce calories but increase nutrients with different foods. I am a child neurologist, and as a child neurologist, my main specialty is epilepsy, but my main goal is to work as a finding strategies to protect the young brain. So most of my career I have dedicated to recognize conditions, either metabolic or conditions that can put the baby's brain at risk for neurological consequences, and try to find ways to prevent them. That is going to be the best way to make sure those babies will can become like healthy children, and healthy adolescents as well as healthy adults. So I have been dedicating my career to help either in general situations that we can prevent as well as in rare diseases. So tomorrow I will be talking about some things that helping providers to identify